ब्राह्मण समाजासमोरील विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि संघटनात्मक प्रश्नांवर सामूहिक भूमिका तयार करणं, त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणं आणि उपाययोजनांची अंमलबजावणी करणं यासाठी 4 जुलै 2026 रोजी कोल्हापुरात ब्राह्मण गोलमेज परिषद होणार आहे। आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेच्या वतीनं होणाऱ्या या परिषदेची माहिती मकरंद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेच्या वतीनं 4 जुलै रोजी कोल्हापुरात एक दिवसाची गोलमेज परिषद होणार आहे। महाराष्ट्रातील विविध ब्राह्मण संस्था, संघटना, प्रतिष्ठित नागरिक, अभ्यासक, उद्योजक, व्यावसायिक, युवा प्रतिनिधी, महिला आणि समाज हितचिंतकांना या गोलमेज परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आलंय। समाजहिताच्या प्रश्नांवर व्यापक आणि विधायक चर्चा घडवून आणली जाईल, तसंच ब्राह्मण समाजाच्या विविध प्रश्नांबाबत विचारमंथन केलं जाईल। ब्राह्मण समाजातील अनेक तरुण जगभरात मोठमोठ्या पदांवर काम करतायत, मात्र अनेक संस्था, संघटना आणि कार्यकर्ते स्वतंत्रपणे कार्यरत आहेत। समाजाच्या सामूहिक प्रश्नांबाबत एकत्रित भूमिका मांडून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे। त्यासाठी या गोलमेज परिषदेत सर्वसमावेशक धोरण ठरवलं जाईल। समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, शिक्षण, रोजगार, युवकांचे प्रश्न, सामाजिक प्रतिनिधित्व, शासनाच्या विविध योजना आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध विषयांवर या परिषदेमध्ये विचार विनिमय होणार आहे। शिवाय शासन, प्रशासन, विविध राजकीय पक्ष यांच्याकडे हे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल। त्यासाठी ही गोलमेज परिषद महत्त्वाची असल्याचं मकरंद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। यावेळी सूरज कुलकर्णी, प्रदीप आष्टेकर, अजित देशपांडे, स्वानंद गोसावी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।